आजचा जो विषय आहे ना तो थोडासा तत्वज्ञानाचा विषय आहे. मी असा आपल्याला प्रश्न विचारतो, ज्ञानेश्वर महाराज साधू होते तर प्रश्नच नाही. साधू कोण? ज्याला आत्मज्ञान झालेला आहे तो साधू. संत म्हणा, साधू म्हणा. म्हणजे उपनिषदामध्ये ज्याला ऋषी म्हटलेलं आहे ते ऋषीच. ऋषी शब्दाचा व्युत्पत्ती अशी आहे, ऋषी ही दर्शनात, ज्याला या विश्वाच्या मूल तत्वाचं दर्शन झालं तो ऋषी. त्याची वाणीची सिद्धवाणी असते, हे खरं आहे. पण मानवी जीवनात असा एक विरोधाभास दिसतो की जो आत्मज्ञानी आहे तो विद्वान असेल असं नाही, बरं का. पण विद्वत्ता आणि आत्मज्ञान यांच्यामध्ये विरोध नाही आहे. आपल्याकडे बाकीच्या अभारतीय लोकांचं जाऊ द्या, आपल्याकडे निवृत्तीनाथ विद्वान नव्हते. ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या इतके ज्ञानी असून अतिशय विद्वान होते. एकनाथ महाराज, मग महाराष्ट्रातलेच घेतो मी, जनार्दन स्वामी काही विद्वान म्हणून प्रसिद्ध नव्हते. अरे ते गव्हर्नर होते हो, दौलताबादचे राज्यपाल, सुभेदार म्हणायचे त्यांना. तेव्हा ते पण ज्ञानी पुरुष होते, आत्मज्ञानी होते. माझ्या म्हणण्याचा हेतू काय की ज्ञानी असून विद्वान असणं हे फार कठीण आहे. कारण विद्वान माणूस अहंकारी असतोच, त्याशिवाय विद्येला महत्वच येत नाही. मला समस्त ही जाणीव असल्याशिवाय तो विद्वान होऊ शकत नाही. जाणीव बरं का, म्हणजे कशी की ग्रंथांचं अध्ययन करून उसनी विद्वत्ता जो मिळवतो त्याला आपण विद्वान म्हणतो. आणि विद्वान हटकून आकुंचित वृत्तीचा असतो. म्हणजे समर्थाने तर कमाल केली आहे बरं का. ज्यांनी हित पंडित सांडित गेले. जगात पंडित लोक, पंडित त्याचा अर्थ असा आहे, पंडा म्हणजे ब्रह्म, पंडित म्हणजे जे ब्रह्म नुसत्या बुद्धीने जाणतात ते. बरोबर, एवढं सांगून गप्प बसले का? अहंता उणे ब्रह्मराक्षस झाले म्हणे. आता काय करावं, ते ब्रह्मराक्षस आहेत की नाही म्हणालो, पण वागताना ब्रह्मराक्षसच असतात ते. काय नाही, फार हे आहे, हा मोठा विरोध आहे. अलीकडच्या काळामध्ये रमण होते ना, रमण महर्षी म्हणजे मोठा ज्ञानी पुरुष होता, ब्रह्मज्ञानीच तो. पण विद्वत्तेला वावड नको. आहे खरं असं बुवा. पंडित म्हणला की दुरूनच महाराज तर म्हणायचे मला विद्वानांची घाण येते असं म्हणायचे. कल्पना करा. सांगण्याचा हेतू काय मला आपल्याला, तर तत्वज्ञानी आणि आत्मज्ञानी हे जे मिश्रण आहे हे फार अवघड आहे जगामध्ये, आणि ते ज्ञानेश्वर महाराजांजवळ आहे. युरोपमध्ये सुद्धा जे मोठे मोठे काही साधू झाले ना, ते दोघे असे. सेंट ऑगस्टाईन होताच की, अतिशय विद्वान होता, सहज तो ज्ञानी होता. जीजस नाही, जीजस नुसता ज्ञानी, विद्वत्ताची भानगड नाही त्याच्याजवळ बरं का. ऋषी होता, पण यात शंकाच नाही. माझ्या म्हणण्याचा हेतू काय, आजचा जो विषय आहे त्यामध्ये परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे, आणि ते करणं हे विद्वत्तेचंच काम आहे.
अनुभव किती जरी असला तरी ते स्वरूप जे शब्दाच्या पलीकडे आहे ते समजून सांगण्याची जी खुबी आहे ना ती विद्वानालाच साधे. बर चालेल. मग ते काय आहे तर तत्वज्ञान म्हटलं ना म्हणजे त्यात 3 प्रश्न येतात. मला जाणीव बरं का मी तुमच्या मेंदूला ताण देतो फुकटुकीची, पण एक ऐकून ते ठेवा. तत्वज्ञानामध्ये पहिला प्रश्न जे येत असेल तर माझ्या मागे दुःखाचं लचंड का? काय उत्तर आहे याला? मानवी बुद्धी याला उत्तर देऊ शकत नाही. हे आपले प्रामाणिकपणे तुम्ही समजून घ्या बरं का. किंवा माझ्या मुलीचं लग्न का होत नाही? अरे इतक्या पुरेत भराभर लग्न होतात तुमचे. तुम्हाला खरं वाटेल का? मुक्या मुलींची लग्न होतात, आंधळ्या मुलींची लग्न होतात. अरे हे कसं काय होतं बुवा? आणि हा प्रश्न इतका व्यापक आहे की मला ते कौतुक वाटलं. आमच्या घरासमोर एक गल्ली आहे, तिथे आता नाही, तिथे आता हजाम लोक बसतात तिथे. त्याच्या आधी तिथे महारोगी बसत असत, 5-10 महारोगी बसत असत, बायका पुरुष. तर पुष्कळ वेळेला ते आपसात बोलत, तर त्यांच्या मुलामुलींची जी लग्न होत त्याच्याबद्दल ते बोलत असत. मला असं वाटे की हे महारोगी हातपाय हे झालेले आणि अशांचे मुलं लग्न कसे होतात. म्हणून एकदा मुद्दाम त्या बाजूला मी गेलो, एका भिकाऱ्याला विचारलं, 4 आणे दिले, जास्त दिले नाही त्याला मी. आणि म्हटलं तुमच्या मुलीचं लग्न झालं काय? होय म्हणाला. कारण ते आदल्या दिवशी ते दोघं ते काय ते एका बाईशी त्याचं चाललं होतं वादविवाद, हे दिलं नाही ते दिलं. मनुष्य स्वभाव सगळीकडे सारखाच बरं का. मग महारोगी झाला म्हणून काय झाला? तेव्हा तो काय म्हणाला, अहो त्याने मागून घेतली मुलगी म्हणाला. मला असा प्रश्न पडला. मग आम्ही मोगलांनी माणसं, निजाम म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्याच्या मुलीचं लग्न होत नव्हतं आणि त्याची बायको महाराणी ती भटजीव आपणच्याकडे त्या करता यायची की खावीन खावीन म्हणजे देवाला ना, देव म्हणजे खावीन खावीन. अरे तिचं लग्न होत नाहीये, काय उपाय सांगा. ते काय म्हणायचे, भजन करो भजन करो. आता मला भजन करून लग्न कुठलं होत आहे. बघा सी लाईफ, जीवन तुम्ही बघा. म्हणून मला सत्पुरुषाची जी कमाल वाटते ती अशी की जो सत्पुरुष साधू बनतो, आपला तत्वज्ञानी बनतो, तो नेहमी जीवनातून तुम्हाला तत्वज्ञान काढून दाखवतो. जे तत्वज्ञान मानवी जीवनातून निर्माण होत नाही ते वांझ आहे असं समजा, नुसता बुद्धीचा खेळ आहे तो. आणि अलीकडे त्याला नवीन एक वळण मिळालेलं आहे, ते विज्ञानावरती अवलंबून असतं. हे सुद्धा जीवनातून निर्माण होतं. आणि त्यापैकी मी जे नाव घेतो ना, तुम्हाला ते तुमचा ग्रहाशी संबंध नाही, व्हाईट हेड म्हणून म्हटलं ना, हा विज्ञानातून त्यांनी तत्वज्ञान निर्माण केलं. की तत्वज्ञान सुद्धा उत्तम पायावरती घालायचं म्हणून विज्ञानातून निर्माण केलं. बघा माझ्या म्हणण्याचा हेतू काय आपल्याला, तर ज्ञानेश्वर महाराज जेव्हा तत्वज्ञानाबद्दल बोलतात त्यावेळेला त्याचे 3 मूळ प्रश्न. पहिला प्रश्न मी सांगितलं आपल्याला, माझं जीवन असं का? ते दुःखाचं एक जाऊ द्या. मानवी जीवन अपूर्ण आहे, सर्व बाजूनी अपूर्ण आहे. अपूर्णतेची जाणीव कशी होते? पहिलं असेल तर मी अमक्या ठिकाणी अमक्या वेळेला स्त्री म्हणून पुरुष म्हणून जन्माला का आलो? मला पण हे इथे गृहीत धरायचं नाही, काही पार्श्वभूमी नाही, नुसता विचार, फॅक्ट, वस्तुस्थिती पाहायची. का भाऊ मी का अशा वेळेला जन्माला आलोय? नाही का? समजा तुमच्यापैकी जे मध्यम वयाचे असतील, लहान असतील, अरे आम्ही जर टिळकांच्या वेळेला जन्माला आलो असतो बरं झालं असतं.
पाहायला मिळाले असती माणसं, बरं का, असा पुरुष. पण का, अरे तू अमक्या वेळेला अनपद कुठं का आलास, काही उत्तर आहे याला? मानवी बुद्धी थांबते, थांबते नाही, धक्का खाऊन मागे येते, काय विचार नाही. ही एक अपूर्णता. दुसरी अपूर्णता, मी पुरुष आणि स्त्री होऊन काय जन्माला आलो? तुम्हाला प्लेटोचं एक प्रसिद्ध वाक्य सांगतो, काय सांगावं. तोही असाच होता, विद्वान आणि अनुभव आलेला मनुष्य होता. तो म्हणला, आय एम फॉर्च्युनेट that I am born a Greek and not a barbarian. मी म्हणला भाग्यवान. का भाग्यवान आहे? मी जंगली म्हणून जन्माला आलो नाही, मी ग्रीक म्हणून जन्माला आलो. आय एम मोर फॉर्च्युनेट that I am born लक्षात घ्या, a man and not a woman. मी पुरुष म्हणून जन्माला आलो हा अधिक भाग्यवान आहे. कारण सांगतो, ग्रीस मध्ये अतिशय श्रीमंत संस्कृती, पण स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हते. फक्त हेटेरी नावाच्या ज्या नायकिनी होत्या, त्या नायकिनी फक्त पब्लिक मध्ये यायच्या, लग्नाकारणामध्ये, आमच्यामध्ये, बाकी स्त्रिया नाही. स्त्रिया ह्या घरातच राहत असत. आणि जर प्लेटो स्त्री म्हणून आला असता तर त्याला बंधनच पडलं असत. म्हणून आय एम मोर फॉर्च्युनेट, अधिक भाग्यवान. बट आय एम मोस्ट फॉर्च्युनेट दॅट आय एम बॉर्न एट द टाइम ऑफ सॉक्रेटिस. सगळ्यात भाग्यवान असेल तर सॉक्रेटिस, ज्या काळात होता 9 वर्ष सहवास, रात्रंदिवस त्याचा सहवास. आणि काय सांगू तुम्हाला, गुरु शिष्याचं नातं, त्यांनी जे आपले संवाद लिहिलेले आहेत सगळे, त्यामुळेच तर प्रसिद्ध आहे जगामध्ये. बरं, त्या सगळ्या संवादामध्ये मुख्य पात्र असेल बोलणारा तर सॉक्रेटिस होता. त्यामुळे अडचण अशी आहे की प्लेटोचं मत कोणतं, सॉक्रेटिसचं मत कोणतं कळायला मार्ग नाही. काय त्याला अमर केलेलं आहे सॉक्रेटिसला, हे मला काय सांगायचं आपल्याला. काय याचं उत्तर आहे? काय उत्तर आहे? नाही. तिसरी गोष्ट जी आहे ती फार आणखी चमत्कारिक आहे. मी मेल्यावरती जातो कुठे, काय होतं माझं? आधी ते मी सांगतच नाही, अमक्या वेळेला मरतो का, कुठे मरतोय जाऊच द्या. पण मेल्यानंतर सगळं प्रश्नचिन्ह आहे. हा आला कुठून, हा गेला कुठे, का आला, अमक्या वेळेला का गेला. त्यात मी एक आणखी म्हणतो, हा लेखाचा अमक्या रोगाने मेला का, काय याला उत्तर आहे का काही? किती अपूर्ण आहे बघा मानवी जीवन. मग त्यातून खरा प्रश्न निर्माण होतो, हे ज्याच्या बाबतीत घडलं तो मी कोण आहे? कस्त्वम कोहम कुतायात. आचार्याने काय सुंदर घातलंय. अरे तू कोण आहेस, मी कोण आहे, कुठून आपण आलो, का मे जननी, माझी आई ही कोण, को मे तात. हे प्रश्नच येतात बरं का. म्हणून सॉक्रेटिस म्हणे, मॅन नो दाय सेल्फ. अरे तू स्वतःच ज्ञान करून घे. समर्थांनी तर व्याख्या केलेली आहे बरं का, आपणाशी जाणे आपण, तो ज्ञान म्हणाला. बरं, ज्ञानाचं लक्षण काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान, बाकी सगळं अज्ञान. हा पहिला प्रश्न तत्वज्ञानाचा. पण मी कोण आहे म्हणून शोधताना ज्या जगात मी आहे त्याचा विचार करावा लागतो. माझ्यासारखे जे सगळे लोक आहेत हे का, हे माझ्याशी असे संबंधित का येतात? बर, या जगाला काही व्यवस्था आहे की नाही हो? जर व्यवस्था नसेल तर मग हे जग काय? जगाला व्यवस्था आहे. आपल्याला एकदा 2-4 रविवारच्या मागे मी सांगितलं, आठवत असेल, की ईश्वर म्हणजे काय आहे. ईश्वर शब्दाचा अर्थच असा, जो सत्ता गाजवतो तो ईश्वर. सत्ता म्हणजे नियम आले, ऑर्डर,
इंग्लिश मध्ये म्हणतात त्याला, बरोबर का. व्यवस्था आली तर या जगताची जी व्यवस्था आहे त्याचं नाव ईश्वर आहे. ईश्वर म्हणजे काय, माणूस नाही, जनावर नाही, किंवा आणखी कोणी देव नाही. या जगतामध्ये विश्वामध्ये जी व्यवस्था आहे त्याचं नाव ईश्वर. अहो म्हणून तर बघा, सूर्याचे त्या ग्रहणाचे फोटो काढले, 100 वर्षाची ग्रहण तुम्ही सांगू शकता. याचा अर्थ काय आहे? तो का आता नवीन एक तो हा येणार आहे ना धूमकेतू, त्याचं नाही का पेपर मध्ये आलंय, तो आता दिसणार आहे. अरे हे कसं तुम्ही सांगू शकता? व्यवस्था. बरेच काल आमचं जाऊ द्या, आपल्या देहामध्ये केवढी व्यवस्था आहे. हा, मी सांगितलं ना आपल्याला, ते एक नोबेल प्राइज मिळालेला डॉक्टर अलेक्सिस कॅरल म्हणून आहे, तो असं म्हणतो देयर इज अ विस्डम ऑफ दी बॉडी. शरीरामध्ये सुद्धा एक शहाणपण आहे. त्याचं म्हणणं असं, तुमच्या शरीरात जे नको आहे ते ओकारीनं शौचाच्या वाटे बाहेर फेकून देतं. मग अरे ही व्यवस्था कोण करतं? ही व्यवस्थाची सत्ता करते तो ईश्वर आहे. मग मी कोण आहे? तसं या जगताचा ईश्वर कोण आहे हा दुसरा प्रश्न. बर, ज्याच्यातून हा ईश्वर आणि मी येतो तो आणखी निराळाच आहे कोणीतरी. तो कोण आहे? तो परमात्मा. म्हणून ब्रह्म निराकार तो परमात्मा, ब्रह्म साकार तो ईश्वर, आणि त्याच्या सत्तेखाली त्याच्यासारखे स्फुल्लिंग असणारे जीव ते आम्ही. हे 3 तत्वज्ञानाचे प्रश्न आहेत. त्याशिवाय तत्वज्ञान नाहीच. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी सांगताना असं हातासारखं फुलासारखं सांगितलेलं आहे. आश्चर्य वाटतो. वा, तो आजचा विषय आहे. आता बघा, गीते श्लोक असं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या ठिकाणी गेलं असताना आपण परत येत नाही ते माझं परमधाम आहे. त्याला इंग्लिश मध्ये फार सुरेख शब्द आहे. परमधाम म्हणजे इटर्नल होम. माझं स्वतःच घर. त्या होम मध्ये धाम या शब्दात काय आहे मी आपल्याला गमतीने सांगितलं नाही का. आचार्य आत्रे म्हणाले, घर घर काय हो, ज्या ठिकाणी शरीराचा कोणताही भाग केव्हा खाजवता येतो ते आपलं घर म्हणाले. तुम्हाला कल्पना नाही, आमच्या तिकडे आंध्रामध्ये लोकलाज कमी एकंदर, बरं का. एक मास्तर होते, ते पुढे प्रोफेसर झाले. तुम्हाला पाचकपणा वाटेल पण गंमत सांगतो, सांगून ठेवतो. तेव्हा तुम्हाला विनोदी माणूस बाबा, बरं का. त्यांनी आम्हाला मास्तर किती निरुपराधी असतो, निरुपाधिक असतो याची एक गोष्ट सांगते. एका खेडेगावामध्ये म्हणाले, शौचालय शाळेचं म्हणजे बाहेर शेतात जायचो, ते काय संडास बिंडास कुठले आले. तेव्हा काही बायका शौचालय बसल्या. तेव्हा तार मास्तर आला, बायका उठल्या बिचारा. स्टेशन मास्तर आला, बायका उठल्या बिचारा. पोस्ट मास्तर आला, उठल्या बिचारा. शाळेतला मास्तर आल्यानंतर जाऊ दे, आपलाच आनंद मास्तर आहे, जाऊ दे म्हणाले. विनोद मी मला वाटतं त्यांनीच बनवलेली असणार गोष्ट ही. बरं का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, की जेव्हा आपण समाजाचा विचार करतो त्यावेळेला त्या परिस्थितीचं हे असं का, हे विचार करावाच लागेल. आणि तो विचार करणारा जीव असणारच. त्या जीवावरती सत्ता गाजवणारा तो ईश्वर. मग ईश्वर कोण? तर परब्रह्म आपल्या शांत अवस्थेतून जेव्हा ते व्यक्त होतं त्यावेळेला ते हे ईश्वर. इंग्लिश मध्ये फार छान आहे, राधाकृष्णांनी म्हणलं, गॉड म्हणजे ईश्वर इज द ऍक्टिव्ह साइड ऑफ ब्रह्म, ऍक्टिव्ह साइड ऑफ द ऍब्सोल्यूट. ब्रह्माला काही मागे पुढे नाही, कोराही नसतो. पण जेव्हा ते जग निर्माण करतं त्यावेळेला तो ईश्वर बनतो. तर ईश्वर हे आपलं घर आहे, मला ते सांगायचं. ते परब्रह्म वगैरे जाऊ दे, त्याला काहीच नाही. पण
ईश्वर इटर्नल होम. म्हणून तुम्हाला काहीही मिळालं ईश्वराशिवाय चैन पडायचं नाही. ईश्वर प्राप्त झालं की सगळं मिळालं. इटर्नल हे संतांचा अनुभव आहे. बरं, म्हणून त्याला घालायला कपडे नसतील, खायला अन्न नसेल, राहायला घर नाही, नातेवाईक नाही, कुणी नाही, काही नाही, पण भगवान त्याच्या जवळचा असेल तर तो बास आनंदात राहतो. आणि त्याकरता ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. एक जर्मन लेखक आहे. आता हा तत्वज्ञानाचा विषय आहे म्हणून मी हे सगळं उल्लेख करतो. बरं का, विसरलोय मी सुद्धा पुष्कळ. वाहिंजर म्हणून त्याने की नाही एक ग्रंथ लिहिला. हा 400-500 पानाचा ग्रंथ, द फिलॉसॉफी ऑफ इफ. जरच तत्वज्ञान. तुम्हाला वाटत हे काय बेवकूफ लोक असतात हे. अरे विचार म्हणजे काय, द फिलॉसॉफी ऑफ इफ. हे इंग्रजी भाषांतर आहे त्या जर्मन ग्रंथाचं. अरे म्हणजे जरच तत्वज्ञान. तो काय म्हणतो, माणसाचं सर्व जीवन जर आणि तर यावर अवलंबून आहे. म्हणजे काय, त्यांनी काय दाखवलंय, जर हे मला मिळालं तर मी सुखी. बघा कशी खूबी आहे नाही का. आहे त्याचं समाधान नाही, हे झालं तर ते का. आणि मग त्याने एक कथा सांगितली, फार छान आहे. तो काय म्हणतो, एक साधू होता, काही नसते त्याच्या अंगावर, जर कपडा नाही, काही नाही, आनंदात असायचं. बरं का. तर त्याच्याकडे एक तरुण गेला आणि म्हणाला की वा मला सुखी होण्याचा मार्ग दाखवा. तर म्हणले तुला काय पाहिजे त्याची यादी करून आण. म्हणून मग त्यांनी मला घरदार पाहिजे, चांगली बायको पाहिजे, पैसा पाहिजे, अमकं पाहिजे, तमकं पाहिजे. बरं का. आणि सगळं लिहून खाली लिहिलं, जर हे मला मिळालं तर मी सुखी होणार, असं त्यांनी लिहिलं. त्यानंतर ती यादी आणली आणि बुवाकडे दिली. त्यांनी पाहिली सगळी यादी. एक लाल पेन्सिल आण म्हणाला. बरं का. आणि ते जे सगळं वरचं लिहिलं होतं ना त्याच्यावर काट मारला आणि खाली 2 अक्षर लिहिली, भगवंताचे दर्शन. जर भगवंताचं दर्शन झालं तर मी सुखी, नाही तर नाही. बरं का, किती छान आहे बघा. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज या अवस्थेतून आपल्याला त्या तत्वज्ञानाचं वर्णन करतात. हा दृष्टिकोन विसरू नये. त्यांना सांगायचंय ते आहे खरं. आता पहा, तद्धाम परमं मम. तिथे गेल्यानंतर बघा, एकाने आमच्या विद्यार्थ्याने मला सांगितलं, तो की नाही चांगला, त्याला ICS माणसाची मुलगी मिळाली. बरं का. हा आपला बेताच होता, पण ते काय त्यांचं काहीतरी हे होतं, गोत्रण फित्रण ते जमलं म्हणून झालं. तर तो काय म्हणाला की आम्ही जेव्हा दिवाळसणाला गेलो तेव्हा साहेब हे सगळं त्यांचं ऐश्वर्य काय, त्यात म्हणले मला त्यांनी ते सगळं त्याच्याप्रमाणे चांगलं शाही काम ठेवून वागवलं. मला काही धड झोप येईना म्हणला तिथे. काय करावं, अहो कधी सवय नाही ना. त्याने अशी गंमत सांगितली, आमच्या घरी म्हणला संडासातले जे डास पीस आहे ते येऊन चावायचे आम्हाला. चावून म्हणले त्यांनी सोडून दिलं चावणं, कारण याला काहीच होत नाही म्हणून मला. अशी आमची स्थिती म्हणाला. आज तिथे ते येईना इतकं सगळं हे करून. म्हणून महाराजांचं एक वाक्य छान असतं. काय झालं, एकदा महाराज प्रवासाला गेले होते, तेव्हा एका सरदाराकडे होते. काय तिथे व्यवस्था उत्तमच होती सगळी. आणि ते परत आले. परत आल्यानंतर हायसं वाटलं आणि म्हणाले, गाय असते ती राजवाड्यात नेतात तिची पूजा करण्याकरता. तिथे दूध देत नाही म्हणाले, ती पण संकोचते. घरी घोट्यात आली, गोठ्यामध्ये घाण असते सगळी, तिथे दूध देते. तशी माझी स्थिती आहे म्हणाले. कसं असतं, होम होम जे म्हणतात ना, इंग्लिशमध्ये ॲटोम म्हणतात ना, नाही का, हाच ॲटोम म्हणतात. म्हणजे तुमच्या घरासारखं ते देतच नाही घरात करून. बरं का. आणि अलीकडे तर ते बुफे म्हणून काहीतरी निघाले, उभा राहून भिकाऱ्यासारखं खायचं.
जुन्या पद्धतीनं जेवलेला आहे का भडकीला घालाय तर नको म्हणतोय रे, मला नाही जमायचं. या सध्याच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला वागायला पाहिजे बरं का, मी तसं म्हणत नाही, परंतु पोट नाही भरायचं तुमचं. म्हणजे कसं आग्रह करून प्रेमाने घालणं निराळं आणि खाले का तुला पाहिजे ते म्हणणं निराळं, हे फरक आहे की नाही. तेव्हा यात गत्वा न निवर्तन्ते, हे ऐकून ठेवा काय ह्या कल्पना आहेत. म्हणून या जगामध्ये त्याचं कारण सांगतोय आपल्याला, मला त्याने पाठवलेलं आहे. या जगाचा मालक तो आहे, त्याचं घर आहे आणि मी त्याचा मानसपुत्र आहे. या जगामध्ये तुम्हाला खरं आठवून जो वाटलं ना, तो परमार्थ साधला. हो, केव्हा साधेल? मी त्याचा आहे, त्याचं लक्ष माझ्याकडे आहे, त्याने मला पाठवलेलं आहे. किंबहुना मी त्याचा आवडता पुत्र आहे किंवा आवडती कन्या आहे. ही भावना ज्याची झाली ना जगामध्ये, बस आय एम ॲट होम, हे निजधाम, इटर्नल होम, बरं का. म्हणून आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आहे का, ते म्हणाले, जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती ऐसे हे नावडे, जे मनबुद्धीन सापडे म्हणून या. ते म्हणाले याला अव्यक्त म्हणतात. अव्यक्तोक्षर त्याहून त्याला अव्यक्त आणि अक्षरस म्हणतात. त्याचं थोडं वर्णन मागच्या रविवारी मी केलं. काय आहे, आपली रचना जी आहे ती आणि ब्रह्मांडाची, पिंड ब्रह्मांडाची रचना ही सारखी आहे, बरं का. कशी सारखी आहे तर माणूस म्हणून जो आहे तो या विश्वाचं प्रतीक आहे, सिंबल आहे. याच्यावरून त्याची कल्पना करायची, बरं का. तर माणूस कसा आहे, अव्यक्त आणि व्यक्त याचं मिश्रण आहे. व्यक्त म्हणजे प्रगट झालेलं, मागच्या रविवारी सांगितलं. तेव्हा देह हा आहे, हा व्यक्त आहे. व्यक्तीची गंमत काय आहे, संबंध अव्यक्त होतच नाही. व्यक्त कसं शक्य आहे? आपण जेव्हा व्यक्त म्हणतो, एक झाड आहे, त्या बी मध्ये केवढं शक्ती असते, पण झाड एक मर्यादित बाहेर येतं, कारण याला स्थलकालाच्या मर्यादा आहे. त्याच्या मागे मन आहे, ते अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे साठवलेलं, ज्याच्यातून हा देह आला. अव्यक्त म्हटलं की सूक्ष्म आलं, अव्यक्त म्हणलं इंद्रियांच्या पलीकडे आलं. आता मन अव्यक्त आहे. अव्यक्त म्हणजे कितीतरी खोल आहे, समुद्रासारखं आहे माणसाचं मन. एक तुम्ही असा विचार करा, मागच्या रविवारी मी उल्लेख केला, आपल्या स्मृतीच पाहिल्या ना, किती स्मृती आहेत. मागचा जन्म जाऊच द्या, पण अगदी 3-4 वर्षापर्यंत आपल्याला आठवतं. अगदी त्याच्या पलीकडे असते 2.5-3 वर्षाचं, फार थोड्या लोकांना आठवतं. 4 वर्षापर्यंत आठवतं. अरे किती साठवलेलं आहे, हे कुठे असतं? आतमध्ये असलंच पाहिजे, त्याशिवाय इंग्लिशमध्ये ज्याला रिकलेक्शन म्हणतात. पेपर पाहिल्यानंतर वाचलेलं सगळं आठवतं. अरे राहतं कुठे? हे सगळं आहे ना, हे अव्यक्त आहे. अव्यक्त असलं जरी तरी शाश्वत नाही आहे, ते नाहीसं होणार आहे, कमी जास्त होणार आहे. तर जे अव्यक्त असून पुन्हा खर्च होत नाही, झिजत नाही, कमी होत नाही, ते त्याच्याही पलीकडे आहे, त्याला त्याने परमात्मा असं म्हटलेलं आहे. तेव्हा या जगाच्या रचनेमध्ये व्यक्त आणि अव्यक्त आणि अक्षर अशा 3 गोष्टी आहेत. ती पहिलं, जगाचा विचार करताना अक्षर हे अव्यक्तच आहे, पण त्याच्या पुढे अव्यक्त म्हणून आहे मन, आणि त्याच्या पुढे साध्या अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे हे दृश्य जग, त्यात मी. या दृश्य जगाच्या मागे विश्व मन आहे. माझं मन जसं आहे तसं एक विश्व मन आहे, त्याला कॉस्मिक कॉन्शियसनेस असं म्हणतात. आणि सर्व परमार्थ म्हणजे माझ्या मनाचं त्याच्याशी तादात्म्य झालं की संपलं, सगळं कळत ज्ञानीच झालं. कारण जसं माझं मन माझं व्यक्तीचं आहे, तसं विश्वमन हे ईश्वराचं आहे. आणि विश्वमनाच्या ही पलीकडे जो आहे तो परमात्मा. म्हणून आत्मा, जगदात्मा किंवा विश्वात्मा आणि परमात्मा, बरं,
हे तीन म्हणजे या विश्वाची रचना. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की याला अव्यक्त का म्हटलं, तर मनबुद्धीला सापडत नाही बरं का. हे मन आणि वाणीच्या पलीकडे असं म्हणतात ना, त्याचा अर्थ तो आहे. बर. आणि आकारा आलिया जयाचे, निराकार पड न वचे, आकार लोपे न विसंचे नित्य तागा. पहिलं लक्षण सांगतात, अव्यक्तातून व्यक्त आलं म्हणजे निराकारातून आकार आला तरी मूळ अव्यक्तच आहे, त्याला धक्का नाही. उदाहरण घ्या, एक आंब्याची कोय आहे आणि आंब्याची कोय पेरली. ती पेरल्यानंतर झाड आलं. झाडाला किती कोयी लागल्या? 1 वर्ष नाही, वर्षोनवर्ष. ही शक्ती कशात होती? त्या आंब्याच्या कोयीमध्ये. एक झाड आलं